बंद दगडखाणी ठरत आहेत मृत्यूचे सापळे. निरागस जीवांचा बळी घेत असलेली भीषण वास्तवता. शहराच्या विकासाच्या नावाखाली वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेल्या बंद दगडखाणी आता निरपराध चिमुकल्यांच्या जीवावर उठल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळण्यासाठी पोहण्यासाठी गेलेली निष्पाप मुले आणि परत येतो तो फक्त दुःखद वार्ता. वसई विरारमध्ये घडणाऱ्या या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनांनी संपूर्ण शहर हादरले आहे. नुकतीच नायगाव पूर्वेतील चिंचोटी परिसरात घडलेली घटना तर अंगावर काटा आणणारी आहे. अवघ्या 12 वर्षाच्या चिमुकलीचा बंद दगडखाणीत बुडून मृत्यू झाला. एका क्षणात एका कुटुंबाचे जगच उद्ध्वस्त झाले. तिच्या कुटुंबियांचा आक्रोश आणि परिसरातील नागरिकांच्या डोळ्यांतील अश्रू आजही थांबलेले नाहीत. चिंचोटी, मांडवी, कामण, पेल्हार, राजवली, तिवरी अशा अनेक भागांत मोठ्या प्रमाणात दगडखाणी आहेत. वसई तालुक्यातील अनेक खाणी सध्या बंद अवस्थेत असून त्यातील किमान 23 खाणींमध्ये पाणी साचलेले आहे. या खोल आणि धोकादायक खाणींना ना कुठली संरक्षक भिंत ना सुरक्षा रक्षक. परिणामी या जागा मुलांसाठी मृत्यूचे खुले आमंत्रण ठरत आहेत. खेळण्याच्या नादात, पोहण्याच्या मोहात लहान मुलं या खाणींकडे आकर्षित होतात, पण त्यांना माहीत नसते की हे पाणी किती खोल, धोकादायक आणि जीव घेणे आहे. क्षणिक मजा आयुष्यभराचे दुःख बनून कुटुंबावर कोसळते. यंदाच्या वर्षातच अशा दुर्घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 4 जण हे अल्पवयीन असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रत्येक घटनेनंतर काही काळ संताप व्यक्त होतो, मागण्या होतात, पण नंतर पुन्हा सगळे शांत होते आणि आणखी एक जीव या सापळ्यात अडकतो. या वाढत्या दुर्घटनांमुळे आता नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आमच्या मुलांचा जीव इतका स्वस्त आहे का, असा जाब पालिका प्रशासनाला विचारला जात आहे. बंद खाणींच्या ठिकाणी तात्काळ सुरक्षा भिंती उभारणे, चेतावणी फलक लावणे, सुरक्षा रक्षक नेमणे आणि परिसर सील करणे या उपाययोजना तातडीने राबविण्याची जोरदार मागणी होत आहे. आज प्रश्न केवळ एका घटनेचा नाही, हा प्रश्न आहे आपल्या मुलांच्या सुरक्षित भवितव्याचा. जर आता तरी प्रशासन जागे झाले नाही तर या मृत्यूच्या खाणी आणखी किती निरागस जीवांचा बळी घेणार, हा ज्वलंत प्रश्न आज प्रत्येक वसई विरारकरांच्या मनात घुमत आहे.